विक्रीसाठी ठेवलेले आहेत. पहिले जसा उत्सव होता तो आता नाही आहे. वाट पाहावं लागतं याचा हो, वाट पाहावं लागतं गिरायकाची. गिरायकाचे. किती हे मूर्तीचे दुकान केव्हा लावलं आपण? आता कालपासून लावलंय. पण आज म्हणजे घ्यायला येत आहे का? नाही, अजून तारीख काही येता नाही. येत नाही आहे. हां. आता तर रविवारी स्थापना होईल ना, हो, रविवारी स्थापना होईल. तेव्हा उद्या स्थापना होईल. हो, उद्या स्थापना होईल. परंतु अजूनपर्यंत कोणी घ्यायला आले नाही. नाही. परंपरागत उत्सव येतो. हे लहान मुली जे 1 ते 14 वर्षाच्या वयोगटातील मुली स्थापना करतात. भाद्रपदाच्या महिन्यात 15 दिवस बसवतात. ते पण विधिवत स्थापना करतात. ते प्रसाद वगैरे वाटतात किंवा गाणे वगैरे म्हणतात. मग चांगला उत्सव येतो मुलींसाठी. हे जे मूर्ती जे आहेत आपण घरीच बनवत असतात मी स्वतः बनवल्या घरी. किती दिवस लागतात आणि किती दिवसापासून आपण कामाला लागतात? कमीत कमी 2-1 महिन्यापासून लागतात. 2-1 महिन्यात. कारण की सुकवतात त्याला पण, पीओपीला पण. पूर्वी मोठ्या प्रमाणावर हा उत्सव साजरा होत होता. हां, आता कशी परिस्थिती आहे? आता कमी झाला तो. कमी आहे. हो. अच्छा. तर जे घेणाऱ्यांची जे गर्दी म्हणजे घेणारे जे कुठून येतात? ग्रामीण भागातून का शहरी भागातून? ग्रामीण भागातून पण जास्त येतात. ग्रामीण भागात जास्त येतात. अच्छा. किती काय किंमत आहे मूर्त्यांची आता? साधारण किंमत आहे 50, 80, 100, 150, बस 200 पर्यंत. असं. मोठी साईजची.